आज या ठिकाणी सेंट थॉमस या आपल्या शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा महोत्सव कार्यक्रमासाठी या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले सेंट थॉमसचे सेंट जोसेफचे माजी क्रीडा शिक्षक आणि आमचे मित्र सन्मान्य गोटे सर, त्याचबरोबर या शाळेचे प्रिन्सिपल सन्मान्य फादर रॉबिन सर, त्याचबरोबर व्यवस्थापक फादर पॉलजी, उपस्थित आजच्या या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व या ठिकाणी खेळाडू, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आज या स्पर्धा होत असताना सन्मान्य रॉबिन सरांनी मला आणि गोटे सरांना की आम्ही क्रीडा क्षेत्रातील बरेच वर्ष झाला मी क्रीडा क्षेत्रामध्ये काम करतो, तर याचे अनुभव आमचे काय आहे ते आपल्याला या ठिकाणी शेअर करण्यासाठी आणि पुढील काळामध्ये भविष्यामध्ये आपण खेळाडूंनी कसं त्या ठिकाणी आपलं भविष्य घडवलं पाहिजे यासाठी आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। त्याबद्दल मी प्रथमतः सन्माननीय रॉबिन सरांचं सुद्धा या ठिकाणी आभार आणि मानतो आणि धन्यवाद देतो। तर मराठी आपल्या सर्वांना कळतेच, आपण जरी इंग्लिश आपली शाळा असली तरी सुद्धा आपण महाराष्ट्रात राहतो आणि आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा या ठिकाणी यापूर्वी मिळालेला आहे। तर आपण गोटे सरांनी सांगितल्याप्रमाणे खेळ कुठलाही असू द्या, मग तो मैदानी खेळ असेल, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल किंवा सेल्फ डिफेन्ससाठी मार्शल आर्टचा खेळ असेल, तर या खेळामध्ये आपण त्या ठिकाणी खेळलं पाहिजे आणि आपण त्या ठिकाणी यश प्राप्त केलं पाहिजे। परंतु हे करत असताना आज आपल्याला माहीत असेल की शासनाने सुद्धा बऱ्याच संधी आपल्या खेळाडूंना या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। या संधी म्हणजे अशा की पूर्वी ज्यावेळेस आम्ही खेळत होतो तर त्यावेळेस अशा संधी आम्हाला नव्हत्या, परंतु आजच्या या सध्या चालू कालखंडामध्ये आपल्याला शासनाने फक्त आपण काही दिवसाखालीच या ठिकाणी उत्तराखंडमध्ये राष्ट्रीय स्पर्धा चालू आहे, नॅशनल त्या ठिकाणी स्पर्धा चालू आहे। तर या स्पर्धेमध्ये जे कोणी खेळाडू त्या ठिकाणी प्रावीण्य मिळवतील त्या सर्व खेळाडूंना गोल्ड मेडल घेतले तर त्यांना 10 लाख रुपये, त्यानंतर सिल्वर मेडल घेतले तर 7 लाख रुपये आणि ब्रॉन्झ मेडल जर का घेतलं तर 3 लाख रुपये, असं आपलं महाराष्ट्र शासन या खेळाडूंना देत आहे। तर यामागचा शासनाचा उद्देश एकच आहे की खेळाडू महाराष्ट्रातील जास्तीत जास्त घडले पाहिजेत, त्या ठिकाणी ऑलिम्पिकमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग वाढला पाहिजे आणि त्यांना येणारा जो खर्च आहे तो पालकांच्या माथी न पडता त्या खेळाडूंनी स्वतः केला पाहिजे, हा उद्देश शासन या ठिकाणी करत आहे। तर पूर्वी प्रोफेशनल खेळ म्हणून क्रीडा क्षेत्राकडे पाहिलं जात नव्हतं, घरातून विरोध व्हायचा, त्यातून शाळेमध्ये सुद्धा कमी या गोष्टीसाठी प्रोत्साहन मिळायचं, परंतु आज पालकांकडून सुद्धा आणि शाळेमध्ये सुद्धा क्रीडा शिक्षक असतील, प्रिन्सिपल असतील, त्यांच्याकडून बरंच प्रोत्साहन खेळाडूंना मिळते, खेळाडूंना जाण्या येण्याचा खर्च सुद्धा त्या ठिकाणी मिळतो। तर हे सर्व संधी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर आपल्याला माहीत असेल आता प्रो कबड्डी आहे, प्रो क्रिकेट आहे, तर असे बरेच खेळ आहेत की जे व्यावसायिक म्हणजे प्रोफेशनल त्या ठिकाणी इव्हेंट म्हणून खेळवले जातात आणि त्यातून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी संधी आहे आणि आपलं जे भविष्य आहे ते घडवण्याचं एक चांगलं त्या ठिकाणी आपल्याला संधी त्या ठिकाणी राहणार आहे। तर सरांनी आता गोटे सरांनी सांगितलं की मोबाईलमुळे होणारं नुकसान काय आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे, पालकांना सुद्धा माहीत आहे। तर मध्यंतरी आपल्याला एकच उदाहरण या ठिकाणी मी देतो, या आपल्या महाराष्ट्र प्रशासनामध्ये म्हैसकर साहेब म्हणून या ठिकाणी एक चांगले IAS अधिकारी आहेत आणि त्यांच्या पत्नी सुद्धा IAS आहेत। तर आपल्याला हा घटनाक्रम माहीत असेल, त्यांना एकुलता एक मुलगा होता आणि मुंबईमध्ये मोबाईलवरती पबजीचा गेम खेळत खेळत तो 3ऱ्या मजल्यावरून त्यांनी खाली पडला आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला।
तर हे कशामुळे झालं तर त्या मोबाईलमधील खेळामुळे. तर आपल्याला मोबाईल बघायचा आहे, परंतु कशासाठी बघायचं आहे? चांगल्या कामासाठी बघायचं आहे. आपल्या शाळेतील काही त्या ठिकाणी अभ्यासक्रम असेल त्याच्यासाठी आपल्याला बघायचं आहे. तर मोबाईलपासून होणारं नुकसान जेवढं आहे तेवढंच ते सुद्धा चांगलं आहे, परंतु ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या घेणं आपण या ठिकाणी गरजेचं आहे असं मला वाटतंय. तर आजपर्यंत आम्ही सेल्फ डिफेन्सच्या माध्यमातून मार्शल आर्टची या सोलापूर जिल्ह्यामध्ये मी सुरुवात केली. जवळपास 35 वर्ष झाले या फील्डमध्ये मी काम करतो. मी स्वतः ब्लॅक बेल्ट 5th डॅन आहे आणि 1992 आणि 94 मध्ये मी माझ्या या ठिकाणी लिम्का बुकमध्ये रेकॉर्ड आहे की पोटावरून मी त्या ठिकाणी जीप त्या ठिकाणी क्रॉस केलेली होती. तर असे बरेच रेकॉर्ड्स आम्ही त्या ठिकाणी केलेले आहेत. तर खेळाडू सुद्धा जवळपास आमचे आंतरराष्ट्रीय पातळीवरती जातात. त्याचबरोबर एशियन इंडोर गेममध्ये सुद्धा बऱ्याच खेळाडूंनी त्या ठिकाणी प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे. तर आज शालेय स्पर्धेमध्ये सुद्धा कराटेपासून सगळेच खेळ, बरेच खेळ आहेत. याला शालेय स्पर्धेमध्ये आणण्यामागे खूप मोठं त्या ठिकाणी आम्हाला कष्ट घ्यावं लागलेलं आहे. तर ह्याचा फायदा आपल्या सर्व खेळाडूंना मिळतो, ह्याचा आम्हाला आनंद आहे. तर या खेळामधून आपण कुठलाही खेळ राहू द्या, ज्यामधून आपण प्रावीण्य मिळवचाल तर भविष्यामध्ये आपल्याला सरकारी नोकरी असेल, डिफेन्समध्ये असेल किंवा इतर रेल्वेचे असतील त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी नोकऱ्या मिळणार आहेत. आपल्याला माहीत असेल सध्या कुस्तीमध्ये, रेसलिंगमध्ये जो महाराष्ट्र केसरी होतो त्याला डायरेक्ट DYSPची पोस्ट त्या ठिकाणी दिली जाते. त्याला परीक्षा नाही, काय नाही. तर अशा संधी आपल्याला आहेत. आपण सुद्धा सर्व खेळाडूंनी आपापल्या खेळामध्ये आपलं भविष्य घडवावं असं मला या ठिकाणी वाटतंय. तर फक्त या ठिकाणी शेवटचं मी तुम्हाला सांगतो की गेले 20 वर्ष झाले की हा जो ग्रामीण भाग आहे, रूरल एरिया, या रूरल एरियामध्ये महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाकडून मी दरवर्षी 5,000 मुलींना, फक्त मुलींना 5,000 मुलींना मी त्या ठिकाणी प्रशिक्षण देतो, जेणेकरून खेड्यातील मुली सुद्धा स्वसंरक्षण त्यांना करता आलं पाहिजे, स्वतःचं सेल्फ डिफेन्स त्या ठिकाणी करता आलं पाहिजे. यासाठी गेले 20 वर्ष झालं मी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जवळपास दरवर्षी 5,000 मुलींना मी प्रशिक्षण देतो आणि त्या मुलींना कुठली फी आकारली जात नाही. तर त्याचे फीचे पैसे हे शासन आम्हाला देतं संस्थेला. तर असं एक मोठं काम माझं गेल्या 20 वर्षापासून सुरू आहे. तर आज मीडिया असेल किंवा प्रेस मीडिया असेल, यामधून सुद्धा आपल्या सर्व खेळाडूंना चांगली संधी किंवा चांगली प्रसिद्धी त्या ठिकाणी पत्रकार आपल्याला देत असतात. आमच्या वेळी ह्या संधी नव्हत्या. ब्लॅक अँड व्हाईट पेपर असायचा आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया तर बघायला सुद्धा नव्हता. तर आपल्याला बऱ्याच संधी आहेत. आपण खेळातून पुढे यावं, आपल्याला जो खेळ आवडतो तो करावा आणि त्यातून आपलं भविष्य आपण घडवावं, एवढंच आपल्याला आजच्या या ठिकाणी मार्गदर्शन भाषणामध्ये मी सांगतो. आणि पालकांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण कुठला का खेळ असे नका, मुलांना खेळवला गेला पाहिजे, जेणेकरून तो शेवटपर्यंत खेळाडू वृत्तीने आपल्या जीवनामध्ये राहील. जेणेकरून ज्या काही चुकीच्या घटना आता मुलांमध्ये होत आहेत ते होणार नाही याची खात्री मला आहे. आज या ठिकाणी मला आजच्या क्रीडा महोत्सवासाठी सन्मान्य रॉबिन सरांनी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचा आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो.